कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञाताकडून आग. अतिक्रमणामुळे वन विभागाकडून खोक्याच्या घरावर कारवाई. खोक्याच्या कुटुंबियांकडून घराच्या ठिकाणी आक्रोश. खोक्या असो वा बोक्या, कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया. बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रामध्ये आणणार. पुणे विमानतळावर दाखल होत बाय रोड बीडमध्ये येणार. खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद. धनंजय देशमुखांचा साडू दादा खिणकर बीड पोलिसांकडे सरेंडर. मारहाण प्रकरणी झाली अटक, तर खिणकरनं मारहाण केलेल्या ओंकार सातपुतेकडूनही एकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाशिकमधील सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नाही, पोलिसांची माहिती. आंधळे गंगापूर रोड परिसरामध्ये फिरत असल्याच्या स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांची रात्रभर शोध मोहीम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप. जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसतील, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. एवढी मोठी संघटना आहे तरी त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतायत. जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार. मकोका अंतर्गत कारवाई करा. परिणय फुकेंची विधान परिषदेमध्ये मागणी, तर परिणय फुकेंनी केलेल्या आरोपांवर चौकशी सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींना मुंबई समिटचं निमंत्रण. मुंबईमध्ये 1 मे पासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट होणार. बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख, आडनावाचा उल्लेख काढणार. सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कौवत यांचा निर्णय. अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा. विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना. 31 मार्चला पहिलं प्रवासी विमान झेप घेणार. अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट. आजी प्रतिभा काकी आणि आजोबा शरद पवारांसोबत जय पवारांचा कौटुंबिक फोटो. 10 एप्रिलला जय पवार यांचा साखरपुडा. राज्यभरात ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक नृत्य सादर करत होळी साजरी. ठाण्यामधल्या किसन नगरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सहकुटुंब होळी दहन, तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या निवासस्थानी होळीची पूजा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.